म्हणजे अनुवाद हे साधन आहे आणि अनुभव हे साध्य आहे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त होत नाही तोपर्यंत तो अनुवाद त्याचं साधन आहे. आणि एकदा का आमच्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त झाला आणि अनुभवानंतर प्राप्त होणारा जो अनुवाद आहे तो त्या अनुभवा म्हणजे ते अनुभव आहे त्याच्या देखील उत्कृष्ट पद्धतीचा तो अनुवाद आहे. कारण काय आहे, केवळ अनुभव असेल तर तो उत्कृष्ट आहेच, उच्च कोटीचा आहे. परंतु अनुभव नसेल आणि केवळ अनुवाद असेल तर त्या अनुभवापेक्षा असणारा अनुवाद हा कनिष्ठ आहे. आणि अनुभवयुक्त जर का अनुवाद असेल तर त्या अनुभवापेक्षा देखील उत्कृष्ट उच्च कोटीचा तो अनुवाद आहे. बघा, कारण अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे त्यांना तो अनुभवामध्ये ते स्वतः रममान राहतील, त्याचा अनुभव घेतील. परंतु अनुभव प्राप्त होऊन जे अनुवाद करतील, आपणाला झालेला जो अनुभव आहे ज्याच्यामध्ये ते रममान झालेत, अनुवाद केल्याने जगातील लोकही त्या अनुभवावर आरूढ होतील. म्हणून त्या अनुभवापेक्षा अनुभवयुक्त अनुवाद हा त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आत्मभ्यो ज्ञानिनः ग्रंथा ग्रंथिभ्यो धारिनो वराः धारिनो ज्ञानिभ्यो श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः. सुभाषितकार आहेत, एका सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे, आज्ञभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो धारिनो वराः. आज्ञभ्यो म्हणजे जो अडाणी मनुष्य आहे त्या अडाणी मनुष्यापेक्षा ज्याने आपल्याजवळ ग्रंथ केलेले आहे, ज्याला लिहिता वाचता येतं तो श्रेष्ठ आहे. लिहिता वाचता ज्याला येतं त्याच्यापेक्षा ज्यांनी ते म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये पाठ करून ठेवलेलं आहे साठवलेलं आहे ते ज्ञान, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्याने धारण केलेलं आहे केवळ आपल्या बुद्धीमध्ये त्याच्यापेक्षाही ज्याने त्याला ज्ञान ते प्राप्त करून घेतलं तो श्रेष्ठ आहे. आणि ज्यांनी ज्ञानिभ्यो व्यवसायिनः आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ ज्ञान प्राप्त केलंय त्याच्यापेक्षाही जर का श्रेष्ठ कोण असेल तर ते ज्ञान ज्याने आपल्या व्यवहारामध्ये ते उतरवलं ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अत्यंत उच्च कोटीचं असणार ते अनुभवयुक्त अनुवाद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात.
पद्धतीचा अनुभव प्राप्त झालेला आहे त्याला विश्वदेव सत्यत्वे या रूपाने त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रतीती येते. आणि म्हणून महाराज म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव, अशा पद्धतीचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये पाहिजे. आता नेमका कोणत्या पद्धतीचा अनुभव पाहिजे त्याच्या जीवनामध्ये, तेव्हा विश्वदेव सत्यत्वे अशा पद्धतीची प्रतीती त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. त्याचा जर का विचार केला तर आता जो आपण पूर्णपणे विषय मांडत आलेलो पाहत आलेलो आहे तो म्हणजे भक्ती आणि ज्ञान. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अनुभव प्राप्त झालेला आहे त्याला विश्वदेव सत्यत्वे ही प्रतीती येते. पहिल्या चरणात या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्ञानाच्या अनुभवाचा परिणाम सांगितलाय आणि द्वितीय चरणामध्ये भक्तीच्या अनुभवाचा परिणाम सांगितलेला आहे. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अनुभव आम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस आम्हाला विश्वदेव सत्यत्वे या रूपाची आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रतीती येईल. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत विश्वदेव सत्यत्वे ही प्रतीती आम्हाला येऊच शकत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव, अशा पद्धतीचा अनुभव ज्याच्या जीवनामध्ये आहे अर्थात ज्ञानयुक्त अनुभव ज्याच्या जीवनामध्ये आहे विश्वदेव सत्यत्वे ही प्रतीती त्याला प्राप्त होते. आणि भक्तीचा अनुभव ज्याच्या जीवनात आहे, भक्ती म्हणजे भक्तीचा ऐसा म्हणजे भक्तियुक्त अनुभव ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त अनुभव ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे त्याचा परिणाम काय होतो अभंगाच्या देवतया जवळी म्हणजे भक्तीचा अनुभव प्राप्त व्हावा त्याचा परिणाम काय आहे महाराज म्हणतात देवतया जवळी असे पापनासे दर्शने. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत लक्षात घ्या. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अनुभव प्राप्त होतो त्याचा परिणाम सांगितलेला आहे विश्वदेव सत्यत्वे आम्हाला प्रतितीने त्याचं साध्य आहे. आणि ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला भक्ती प्राप्त होईल ते आमच्या अंगी उतरेल त्याचा परिणाम काय आहे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. त्या भगवान परमात्म्याचा आम्हाला सगुण साक्षात्कार सगुण साकार असणारा भगवान परमात्मा त्याचं आम्हाला दर्शन होणं हे भक्तीचं फल आहे.
आणि म्हणून महाराज म्हणतात की ऐसा ज्याचा अनुभव, अर्थात भक्तियुक्त अनुभव ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, त्याचा परिणाम, त्याचं फळ त्याला काय भेटलं तर देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण पहिल्यांदा बोलून आलो, एखाद्याच्या जीवनामध्ये ज्ञान असेल तरी विशेष त्याला मोठेपणा प्राप्त होत नाही, एखाद्याच्या जीवनामध्ये केवळ भक्ती असेल तरी मोठेपणा प्राप्त होत नाही. म्हणून महाराज म्हणतात ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. महाराज म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. का? कारण या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही, जीवनाचं साध्य जे आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त झालं असं म्हणता येऊ शकत नाही. जेव्हा आमच्या जीवनामध्ये भक्ती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींचा अनुभव आम्हाला पूर्णत्वाने प्राप्त व्हावा, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची पूर्णता होऊ शकते. तोपर्यंत पूर्णता होऊ शकत नाही. कारण केवळ भक्तीचा अनुभव आहे आणि केवळ पूर्णता झाली असं म्हणता येईल का? म्हणता येऊ शकत नाही. याच्यासाठी प्रसिद्ध असणारं, सर्वांना परिचयाचं असणारं उदाहरण म्हणजे नामदेव महाराजांच्या जीवनातील आपल्याला पाहायला सापडतं. नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या सगुण साकार असणारे त्या भगवान परमात्मा विठेवरती उभा आहे, त्या पांडुरंग भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त आहेत, अत्यंत जवळचे जीवलक असे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत. भगवान परमात्मा त्यांच्या हातून जेवण करतो, त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करतो, साक्षात भगवान परमात्मा समोर प्राप्त आहे. परंतु असा त्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा सगुण साकार पद्धतीने प्राप्त झालेला आहे. भक्तीचं फल ज्याला आपण म्हणतो की ज्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्वाला भक्ती उतरलेली आहे असं ज्यांचं जीवन आहे. परंतु तेच नामदेव महाराज जेव्हा आळंदीला जातात आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस सर्वांची परीक्षा केली जाते, गोरोबा काका हातामध्ये धोपटणं घेऊन ज्यावेळेस सर्वांना कच्चं मडकं कोणतं आणि पक्क मडकं कोणतं म्हणून परीक्षण करतात आणि त्या सभेमध्ये गोरोबा काका, माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका प्रत्येकाच्या डोक्यावरती जे झोपटणं मागत जातात. सर्वांचं अत्यंत, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे अत्यंत परिपूर्ण मडकं आहे म्हणतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत. सोपान काका जे कधी वृत्तीवरती येत नाहीत असे असणार तेही पूर्णत्वाला आहेत. मुक्ताबाई तेही आहेत. परंतु जेव्हा नामदेवरायांच्या डोक्यावरती ते झोपटणं मारतात की मारल्याबरोबर नामदेवराय त्याच ठिकाणी रडू लागतात आणि म्हणतात, अरे घरी जर का कोणी पाहुणे आले तर त्यांचा पाहुणचार तुम्ही असा करता. आणि म्हणून नामदेव महाराज तिथून रागाने उठून रडत रडत आपल्या पंढरपूरला भगवान परमात्म्याकडे येतात आणि भगवान परमात्म्याकडे त्यांचं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सांगतात की देवा, अरे तुझे असणारे ज्यांना तू भगवत भक्त म्हणून घेतो, स्वतःचे भक्त म्हणून सांगतो, ते भक्त कसले रे तुझे भक्त म्हटले. मी त्यांच्या जवळ गेलो, ज्याचा मला साक्षात भगवान परमात्मा माझ्या सोबत तू आहेस, असा मी तुझ्या जवळ असणारा, तू माझ्या जवळ असणारा. परंतु ज्यावेळेस मी तिथं गेलो तर माझ्या डोक्यामध्ये धोपटणं मारतात आणि कच्चं म्हणून सांगतायत म्हटले. हे काय तुझे भक्त आहेत का? नामदेवराय भगवंताला भांडू लागले, विचारू लागले, असे कसे भक्त आहेत म्हणून. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, नामदेवा खरं सांगू? ते म्हटले खरंच सांगा, खोटं सांगूच ना. खरं सांगा म्हटले. काय? ते म्हटले, ते म्हणत होते ते खरं आहे. काय म्हटले देवा, नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? ते म्हटले ते म्हणत होते ना, ते काय म्हटले, ते कच्चं आहे म्हटले, म्हणत परिपूर्ण झालेलं नाही, अपूर्ण आहे. नामदेव महाराज म्हटले, देवा तू माझ्यासोबत बसतो, होतो, माझ्या हातून जेवण करतो आणि तरी तू सुद्धा मला अपूर्ण आहेस म्हणतो, मी कच्चा आहे म्हणतो. त्यावेळेस मात्र नामदेवरायांना ते काही पटत नाही. नामदेवरायांना राग येतो. नामदेवराय तिथून जातात, गोपाळपूरमध्ये आपले येतात, तिथं विना घेऊन आपलं भजन करत बसतात. संत महात्म्यांचंही विशेष आहे, किती जरी राग आला आणि काय जरी झालं तरी पुन्हा त्याचंच नाव घेऊन भजन करतात. आम्हाला देवाचा राग आला तर आम्ही देवाचं नावच पुन्हा घेत नाही. पण संतांचं तसं नसतं, भले देवाचाच राग आला तरी देवाचंच भजन करणं हा त्यांचा राग आणि हे त्यांचं प्रेम आहे. नामदेवरायांना भगवंताचा राग आला, देव सुद्धा मला कच्चं म्हणून सांगत आहे. नामदेवराय गोपाळपूर मध्ये आले, आपला विना घेतला आणि मस्त अगदी आनंदामध्ये तिथं भजन करत बसू लागले. परंतु तिथं एक घिसाड्याचा, आपण ज्याला म्हणतो, तो तिथं आलेले होते. पण आता घिसाड्याचा संसार कसा असतो म्हटले, तगा तवारी दोमण जेवारी, आगे हसन पिछे हुसन, जागा भेटली तर मी पण बसन, नाही का? असं तो घिसाड्याचा संसार. जो एक आपलं ते असणार, त्याला घोडही म्हणता येत नाही आणि धड गाढवही म्हणता येत नाही, असे ती मधलं खेचर ज्याला म्हणतात, ते खेचर असतं. त्याला घेऊन त्याच्यावरती त्या हे सर्व सामान ठेवलेलं, 2-4 आपले कुत्री सोबत, 2 कोंबड्या सोबत घेऊन आपलं ते घिसाड्याचा आता शेवटी संसार त्याचं ते असं चाललेलं. ते नेमके घिसाडे तिथं त्या ठिकाणी गोपाळपूर मध्ये आलेले
आता आल्यानंतर जेवणाची व्यवस्था करायची म्हणून त्यांनी चूल वगैरे आपली पेटवलेली, त्याच्यावरती एक पाण्याची हंडी भरून ठेवली. आता ती ठेवल्यानंतर ते शिजवण्यासाठी मग आता काय करायचं, त्याच्यामध्ये जे काय अन्नधान्य आहे ते टाकलं. शेजारी नामदेवराय भजन करत बसलेले आहेत, तिकडे घिसाड्यांचा स्वयंपाक चालू आहे, त्यांचं जेवण करायचं चालू आहे. आता घिसाडे म्हणजे कोण आहे, घिसाडे म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. नामदेवरायांना ते विश्वास बसत नाही म्हणून स्वतः भगवान परमात्मा त्या घिसाड्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी आलेला, आणि आई साहेब हे त्या ठिकाणी घिसाड्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी आलेले. आणि आल्यानंतर स्वयंपाकासाठी केल्यानंतर ती हंडी ठेवली, त्याच्यामध्ये सर्व आपल्या जवळचं अन्नधान्य आहे ते टाकलं. परंतु हंडी म्हटले हंडी भरी, ते म्हटले नाही भरी. मग ये दो मुर्गे वो उसमें डाल दो म्हटले. ते म्हटले दोन, अरे काय म्हटले, नामदेव सर्व भजन करत ऐकत होते, बघितलं, चालू द्या म्हटले त्यांचं त्यांच्यासोबत, आपलं आपल्यासोबत. ते चालू झालं, त्यांनी ते असणारे दोन्ही असलेले आपल्या सोबतची कोंबडी वगैरे जी काय ते हंड्यामध्ये टाकले. ते म्हटलं हंडी भरी, ते म्हटले नाही भरी. फिर वो दो कुत्ते हैं अपने साथ उसको डाल दो. ते म्हटले काय माणसं आहेत म्हटले, कुत्रे खातात म्हटले काय. आणि खरंच सांगतो की आत्ताची परिस्थिती म्हणजे तेव्हाची आहे असं नाही, आताही तेच चालू आहे. अक्षरशः आळंदीमध्ये ज्यावेळेस आता इलेक्शन सुरू झालेलं, त्या इलेक्शनच्या प्रेड मध्ये आमचे एक जवळचे महाराज आहेत, त्या महाराजांचे ते जे धाबा आहे ते त्यांच्या जवळचे होते. मग तिथं ते गेले आणि म्हटले का म्हटले साहेब इथं भरपूर जाता येता नेहमी कुत्रे असायचे 8-10 म्हटले दिसत नाही. ते म्हटले काय झालं, इलेक्शन मध्ये बरेचसे हे सगळे यायचे प्यायचे खायचे म्हटले. आता हे खायचं त्यांनी शेवटी पेल्यावर त्यांना काय कळत नाही म्हटले, मला ते जे मागलं ते आम्हाला द्यावं लागतं म्हटले, नाहीतर धाबा बंद करून घरी बसावं लागतं. मग ते म्हटले आणा म्हटले. आता आणा म्हटल्यावर एवढे एकदम सगळे ते बकरं हे कुठलं आणायचे म्हटले, कोंबड्याने ते. मग त्याच्यामध्ये ही कुत्री कापून टाकली म्हटले त्याच्यात, ते खाऊन दिले त्यांनी, पण आपला आनंदात खाल्लं म्हणले गेले. म्हणजे हे तेव्हा आहे असं नाही, वस्तुस्थिती चालू म्हणजे आताही ते चालू आहे. असो, ते म्हटले हंडी भरी नाही भरी, म्हणले वो दो कुत्ते उसमें डाल दो म्हटले. त्यांनी ते कुत्री त्याच्यामध्ये टाकली. हंडी परत विचारलं हंडी भरी, ते म्हटले नाही भरी. नाही भरी, अरे वो जो गधे आहे उसमें डाल दो, तेही त्याच्यामध्ये टाकले. विशेष ती हंडी कसली होती काय माहिती, काय भरे ना. शेवटी त्यांनी विचारलं हंडी भरी, ते म्हटले नाही भरी. ते म्हटले वो जो साधू विना लेकर बैठा है ना उसको भी उसमें डालो. नामदेव रायने ऐकलं तसं नामदेव रायजी तिथून पळत सुटले, ते थेट भगवंताच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले. भगवंता म्हटले देवा अरे काय तुझ्या या पंढरपूर मध्ये तुझ्या असताना असं परिस्थिती आहे. म्हटले काय झालं, नामदेव रायला धाप लागलेली, बोलता येईना, तोंडातून शब्द पडले ना. ते म्हटले झालं काय नामदेवा. ते म्हणते अरे झालं काय म्हणून विचारतो, अरे आपल्या पंढरपूर मध्ये गोपाळपूर मध्ये नरभक्षी राक्षस आले म्हटले, मी कसं तरी नशीब माझं चांगलं तिथून वाचून पळत पळत आलो म्हटले, नाही तर माझं काय खरं नव्हतं, आज जय विठ्ठलच होता म्हटले. नामदेव राय म्हटले असं बोलायला लागल्यावर नामदेव भगवान परमात्मा म्हटले नामदेवा शांत व्हा शांत व्हा. ते म्हटले कसे शांत व्हा, देवा नरभक्षी राक्षस आपल्या पंढरपूर मध्ये आलेले आहेत आणि अशी परिस्थिती. म्हटले नामदेवा शांत व्हा, खरं सांगू म्हटले नामदेवा, तो जो घिसाडी आहे ना, तो घिसाडी दुसरा तिसरा कोणी नाही, मग तो मीच आहे म्हटले. नामदेवराय फक्त बघतच पाहिले. म्हटले देवा माळ कधी काढली तुम्ही. म्हटले अरे देवा काय म्हटले, हे तू स्वतः नरभक्षी राक्षस त्या ठिकाणी काय म्हटले, काय प्रकार आहे. ते म्हटले प्रकार वगैरे काय नाही, ते केवळ तुझ्यासाठी करायची वेळ आली म्हटले. ते म्हटले म्हणजे तुला मी अपूर्ण आहे कच्चा आहे म्हटलो, तुला मात्र ते पटलं नाही. आणि आज ज्या वेळेस तिथं मी या घिसाड्याच्या रूपामध्ये आलो, परंतु तू मात्र मला ओळखू शकला नाही, कारण तुझी दृष्टी केवळ या विठेवरती असणारा जो विठ्ठल भगवान परमात्मा आहे, तो एकच भगवान परमात्मा आहे. तू पांडुरंग आहे, मी भक्त आहे, तुझं एवढंच ज्ञान तुला आहे. परंतु वास्तविक पाहता माझं केवळ तेवढंच रूप आहे, किंवा मी केवळ या विठेवरतीच केवळ उभा आहे, त्या विठेपुरत्याच जागेत मर्यादित माझी सत्ता आहे असं नाही, तर या सर्व असणाऱ्या विश्वामध्ये मी ओतप्रोत पद्धतीने भरलेला आहे आणि याचं ज्ञान मात्र तुला नाही. आणि म्हणजेच तू अपूर्ण आहे म्हणून कच्चा आहे म्हटलं. त्यावेळेस नामदेव रायांना ते पटलं. मग नामदेव रायांना भगवान नामदेव म्हणतात देवा मग मी काय करू. त्यावेळेस नामदेव राय मग विसोबा खेत्रांकडे गुरु करून घेण्यासाठी म्हणून नामदेव रायांना पाठवतात. आणि तिथे गेल्यानंतर विसोबा खेत्रांना ज्यावेळेस नामदेव राय आपल्या जीवनामध्ये गुरु करून घेतात, मग नामदेव राय म्हणतात नामा म्हणे खेतर पायी ओळखी झाली सर्वाठाई. नामदेव रायांना तिथं पूर्णत्वाची अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणजे काय मी हे सांगतोय कशासाठी, तर एखाद्याच्या जीवनामध्ये केवळ भक्तीचा अनुभव असेल, ज्ञानाचा अनुभव नसेल, तर त्या योगाने त्याचं जीवन परिपूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये जेवढा आवश्यक आहे
जेवढाच आमच्या जीवनामध्ये भक्तीचाही अनुभव आवश्यक आहे आणि जेवढा भक्तीचा अनुभव आवश्यक आहे तेवढाच अनुभव ज्ञानाचाही आवश्यक आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीवनाची पूर्णत्वाला प्राप्ती करून घे, जीवन परिपूर्णतेला उतरवायचं असेल तर त्यासाठी हे दोन्ही अनुभव आवश्यक आहेत जीवनामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये या दोन्ही अनुभवाचा अनुवाद या ठिकाणी करतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाचे दर्शने विठोबार कुमार. Ah
विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. महाराज या ठिकाणी तो परिपूर्णतेचं जीवन आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी म्हणून या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला ते दोन्ही पद्धतीचे अनुभव आपल्या समोर ठेवतात. एक ज्ञानाचा अनुभव आणि दुसरा परभक्तीचा अनुभव. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अनुभव प्राप्त झाला त्याच्या जीवनामध्ये परिणाम काय होतो? विश्वदेव सत्यत्वे, भगवान परमात्मा विश्वदेव सत्यत्वे या रूपाने त्याला सर्व जगतामध्ये प्रतीती येते, भगवंताची प्रचिती येते. हा त्याचा परिणाम आहे. मग तो अनुभव ज्ञानाचा आहे, परंतु ज्ञानाचा अनुभव नेमका कोणतं ज्ञान आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालं म्हणजे मूर्ती विश्वदेव सत्यत्वे प्रतीती. थोडासा विचार करायचा झाला तर आत्मविषयक अनुभव, जगतविषयक अनुभव आणि परमात्मविषयक अनुभव. आत्मविषयक अनुभव प्राप्त झाला म्हणजे आम्हाला भगवान परमात्मा विश्वदेव रूप सत्यत्व या रूपाने प्रतीत येतो. जगतविषयक अनुभव प्राप्त झाला म्हणजे परमात्मा आम्हाला विश्वदेव सत्यत्व रूपाने प्रतीत येतो का? परमात्मा विषयक अनुभव प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्मा आम्हाला विश्वदेव सत्यत्व रूपाने प्रतीत येतो. तीनही पद्धतीचा जरी आम्हाला अनुभव प्राप्त झाला तरी देखील आम्हाला भगवान परमात्मा विश्वदेव सत्यत्व या रूपाने आम्हाला प्रतीत येऊ शकते. आत्मविषयक अनुभव, आत्मस्वरूपाचा आपणाला अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा त्यासाठी मी कोण आहेसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. त्यासाठी आत्मस्वरूपाचा आपल्याला ज्ञान होण्यासाठी पहिल्यांदा मी कोण आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. मी कोण आहे हे कळालं की मग आपल्याला आपण नेमके खरे कोण आहोत हे कळू शकते. म्हणून मी कोण हे आपल्याला समजलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आम्ही आमची ओळख सांगतो, मी कोण आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. व्यावहारिक दृष्टीने आम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या डिग्र्या आमच्या नावाच्या पाठीमागे लावून सांगतो मी अमुक आहे, मी तमुक आहे. परंतु ही आमची बाह्य ओळख आहे, व्यावहारिक ओळख आहे. बाह्यावर जाऊन भांडण झाले की आम्ही म्हणतो मी कोण आहे माहित नाही का तुला. ही आमची ओळख जी आहे ती बाह्य ओळख आहे, ती खरी ओळख नाही आमची, ती शाश्वत ओळख नाही, ती निघून जाणारी ओळख आहे. शाश्वत टिकणारी अशी आमची जर का ओळख असेल तर ती कळाली पाहिजे आम्हाला. त्यासाठी आम्हाला विचार केला पाहिजे. मी कोण आहे सा करावा विचार. महाराज म्हणतात त्यासाठी विचार केला पाहिजे. परंतु तो विचार करत असताना देखील आम्ही कसा केला पाहिजे त्याला ही काही मर्यादा आहे. करायचा विचार म्हणून उगीच त्या बरेचसे जण उदाहरण सांगतात विचार करायचा कसा करायचा. ते बरेचसे प्रकार नाही का, वरून घातला एक म्हशीच्या डोक्यात शिंग घातला, विचार केला, संशय मिटो, असं तिकडे जायचं नाही, मला वेळ नाही तेवढा. म्हणजे विचार करायचा आहे परंतु कसा विचार करायचा हे कळायला पाहिजे. शास्त्रीय पद्धतीने आपणाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी जशा पद्धतीने आपल्याला शास्त्रांनी सांगितलेलं आहे अगदी तशा पद्धतीने विचार आपल्या ठिकाणी घडणं आवश्यक आहे. विचार करत असताना देहाच्या संबंधाने विचार करत असताना पंचदशीमध्ये विचार आलेला आहे. अन्नमय कोश म्हणजे मी आहे, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर आता विचार करायचा हे पंचकोश आपल्याला सांगितले पंचदशीमध्ये आलेला विषय. अन्नमय कोश म्हणजे मी आहे का? प्राणमय कोश म्हणजे मी आहे का? मनोमय कोश म्हणजे मी आहे का? आनंदमय कोश म्हणजे मी आहे का? तर नाही महाराज, यातील कोणते आपण या पंचकोशाचा निराश केल्यानंतर या पाचचेही पलीकडे असणारं जे तात्विक स्वरूप आहे ते म्हणजे खऱ्या अर्थाने मी आहे हे कळणं आवश्यक आहे. तेव्हा मग आपल्याला मीची ओळख कळू शकेल. अन्नमय मी कोश होऊ शकत नाही. पंचदशीमध्ये या प्रत्येकासाठी एक एक हेतू दिलेला आहे. मी ते का नाही तिथं अत्यंत सुंदर पद्धतीने पटवून सांगितलेलं आहे. अन्नमय कोश मी का नाही कारण कार्यत्वाद. अन्नमय कोश मी नाही कारण अन्नाच्या वरती वाढणारा आपला हा शरीर आहे, देह आहे. हा देह आहे तो अन्नावरती वाढतो आणि म्हणून अन्न खायत जसं आपण तो विकार पावणार आहे, विकार्यत्वाद तिथं हेतू दिला. अन्नमय कोश मी नाही का कारण ते विकार पावणार आहे. मी कधी विकार पावत नाही, मी जसा आहे तसा आहे, म्हणून अन्नमय कोश मी नाही. प्राणमय कोश मी नाही का नाही मी तिथं हेतू दिला जडत्वाद. आणि प्राण जे आहे ते जड आहे, मी काय जड आहे का? मी जड नाही म्हणून मी प्राणमय कोश नाही. मनोमय कोश मी नाही का विलायादी अवस्थावत्वाद म्हणजे कधी आहे कधी नाही. मन कधी आपल्या असणाऱ्या कारणामध्ये विलीन होतं म्हणून मन कधी असतं प्रकट रूपाने तर कधी नसतं आणि म्हणजे ते कधी आहे कधी नाही म्हणून ते मी नाही. असे एक एक प्रत्येकाचा हेतू दिलेला आहे. आनंदमय कोश मी नाही कदाचित कत्वाद कधी आहे कधी आनंद नाही असं आहे म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाचा हेतू दिला. मी का नाही तर अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे तेव्हा आपल्याला कळेल की हा देह म्हणजे मी नाही. रामायणामध्ये सांगत असताना एकनाथी भावार्थ रामायण त्याच्यामध्ये देखील या देहाच्या संबंधाने ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रजींना वसिष्ठ ऋषी आत्मस्वरूपाचा बोध त्यांना करू लागले त्यावेळेस तिथं विचार आलेला आहे
त्यांना सांगताना ते म्हणतात हा देह मी नाही. का नाही देह मी? त्याचा विचार मांडत असताना तिथं सांगितलेला आहे, कारण हा जो देह आहे तो पंचभौतिक आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, नाही का? पंचमहाभूतांचं एक युक्त करून आपला असणारा हा देह उत्पन्न झालेला आहे. तर ती पंचभूतचा जर का युक्त होण्याला जर का हे शरीर प्राप्त झालेलं असेल तर मग हे शरीर मी का नाही? कारण पंचभूत आहेत. ती पंचभूत कोणते आहेत? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. अगदी ते कसे नाहीत, रामायणामध्ये देखील तिथं पटवून सांगितलेलं आहे. पंचभूत मी नाही, त्याचाही तिथे एक एक वेगळा हेतू दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने विचार जर का आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला तर एक असणाऱ्या सर्व जे कोश म्हणून सांगितलेला आहे त्याचा निराश करून खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाची प्राप्ती आपण होऊ शकते. कोशाचं निराश करत करीत जेव्हा आपण त्या आनंद कोशाच्याही पलीकडे जेव्हा जातो आणि त्या तत्व स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होतं, मग तेव्हा आम्ही म्हणतो मी तो वासुदेव. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने जर का मी कोण आहे याचा अशा पद्धतीने विचार केला तर मग आपल्याला लक्षात येईल मी कोण आहे. मी तो वासुदेव तत्वता. मग तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या आत्मस्वरूपाचं आम्हाला ज्ञान प्राप्त होईल. आणि जर का अशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये एकदा का आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं की विश्वदेव सत्यत्वे अशा पद्धतीची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. जगतविषयक अनुभव, जगताच्या संबंधाने विचार करत असताना जगताचा आम्हाला कशा पद्धतीने अनुभव आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला की मग विश्वदेव सत्यत्वे प्रचिती येऊ शकते. याचा जर का विचार केला, जगत म्हणजे काय आहे? माया, प्रकृती. प्रकृती म्हणजे माया. ती माया आपल्याला समजली पाहिजे. मायेच्या संबंधाने विचार करत असताना योगाची माया वेगळी म्हटले, संसारिकाची माया वेगळी, ज्ञानाची माया वेगळी. त्यातील ज्ञानाची जी माया आहे ती जर का आपल्याला कळाली की मग विश्वदेव सत्यत्वे प्रचिती येईल. आणखी थोडासा जर का मायेच्या संबंधाने विचार करायचा ठरला, ज्यावेळेस आपला विचार सागराचा असणारा चौथा तरंग, त्याच्यामध्ये आख्याती म्हणून जे प्रकरण आलेलं आहे सर्व असणारं ख्याती प्रकरण इथं मांडलं की आपल्याला जगताच्या संबंधाने असणारा सर्व विचार या ठिकाणी बसून जातो. मायेच्या संबंधाने विचार करत असताना, जगताच्या संबंधाने विचार करत असताना ख्याती प्रकरणामध्ये 6 प्रकारची ख्याती सांगितलेली आहे. असत ख्याती, आत्मख्याती, अनन्य ख्याती, अख्याती, त्याच पद्धतीने सत्ख्याती आणि शेवटी सांगितलेली आहे ती अनिर्वचनीय ख्याती. ती अनिर्वचनीय ख्याती आम्हाला समजली की मग विश्वदेव सत्यत्वे प्रचिती येईल. आणि म्हणून जग नोहे अवघा, जनार्दन जनीवनी अवघा देव, अशा
पद्धतीची प्रचिती आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जगताच्या संबंधाने असणारे जे अनुभव आमच्या जीवनामध्ये पाहिजे तो अशा पद्धतीचा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणं आवश्यक आहे. त्याचा अनुभव प्राप्त झाला की महाराज म्हणतात विश्वदेव सत्यत्वे, अशा पद्धतीचा अनुभव देखील आम्हाला प्राप्त होईल. म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव प्राप्त झाला, जगताच्या संबंधीचा अनुभव प्राप्त झाला, त्याच पद्धतीने परमात्मा विषयीचा असणारा अनुभव देखील जर का आमच्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने प्राप्त झाला की मग आम्हाला विश्वदेव सत्यत्वे प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. परमात्म्या संबंधीने विचार करत असताना तो परमात्मा कशा पद्धतीने आहे तर भगवान परमात्मा त्या सर्व जगतामध्ये व्यापून आहे. एकमेवा द्वितीय ब्रह्म, अशा पद्धतीची जर का एकदा आम्हाला प्रचिती आली की मग आम्हाला आमच्या जीवनामध्ये विश्वदेव सत्यत्वे ही प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्मविषयक अनुभव, जगतविषयक अनुभव आणि परमात्मविषयक अनुभव अशा पद्धतीने जर का आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, ऐसा ज्याचा अनुभव अर्थात आत्मविषयक अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव म्हणजे जगतविषयक अनुभव आणि ऐसा ज्याचा अनुभव म्हणजे परमात्मविषयक अनुभव आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, विश्वदेव सत्यत्वे ही प्रचिती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. महाराज म्हणतात अशा पद्धतीचा जर का एकदा आमच्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त झाला की मग भक्तीचा अनुभव आपण बोललेलो आहे, ती भक्ती आमच्या जीवनामध्ये असली की मग विश्व देवतया जवळी असे पापनासे दर्शने. ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती आपण असणारे भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेवजी महाराज यांचं उदाहरण पाहिलेलंच आहे. त्यांच्या जीवनामध्ये भक्ती प्राप्त आहे आणि त्याचा परिणाम देवतया जवळी असे, भगवान परमात्मा त्यांच्या जवळ आहे. अहो भगवान परमात्मा जिकडे आहेत तिकडे नामदेव आहेत आणि जिकडे नामदेव आहेत तिथे भगवान परमात्मा आहेत. एवढे भगवान परमात्मा त्यांच्या सोबत आहेत. म्हणून महाराज म्हणतात देवतया जवळी असे, भगवान परमात्मा त्यांच्या जवळ त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होतात. देवतया जवळी असे पापनासे दर्शने. त्याचा परिणाम काय झाला तर पापाची त्यांच्या ठिकाणी असणारी सर्व जी काही पाप आहेत ते सर्व पाप त्यांची निवृत्त होऊन जातात. देवतया जवळी असे पापनासे दर्शने. अर्थात ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा संगम जर का आपल्या जीवनामध्ये झाला तर आपलं जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं. आणि म्हणून ऐसा याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. मग आता जर का आमच्या जीवनामध्ये असा अनुभव प्राप्त झाला त्याचा परिणाम केवळ हाच आहे का आणखीन काय आहे? महाराज भक्तीचा परिणाम आणखी सांगत असताना म्हणतात की जर का एकदा आमच्या जीवनामध्ये भक्ती
परिपूर्णपणे जर का आमच्या जीवनामध्ये उतरली, ती प्राप्त झाली तर काय होतं? काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता. त्या ठिकाणी काम क्रोधाच्या आमच्यावरती जो काम क्रोध आमच्यावरती चाली करत होते, ती मात्र आता आमच्या जीवनामध्ये करू शकत नाहीत, कारण साक्षात भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे. काम क्रोध जेव्हा आमच्या जीवनातून निघून जातात खऱ्या अर्थाने, तेव्हा भगवान परमात्मा येतो, अशी संगती लागते. आणि भगवान परमात्मा जेव्हा आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो, तेव्हा आमच्या ठिकाणचे असणारे सर्व दोष त्या ठिकाणचे निघून जातात. म्हणजे पापनासे दर्शने असं म्हणत असताना त्या ठिकाणी ते आपल्या ठिकाणचे असणारे जे दोष आहेत ते सर्व त्या ठिकाणी त्यावेळेस निवृत्त होतात. आणि म्हणून काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता. काम क्रोधावरती आपण विजय प्राप्त करणं खऱ्या अर्थाने हे तेवढं सोपं नाही म्हणत, ते फार अवघड असतं. एक मनुष्य काशीला गेला. आता काशीला गेल्यावर बरेचसे मंडळी म्हणतात काहीतरी गेल्यानंतर सोडावं लागतं तिथं. आता काहीच ना काही सोडायचं लागतं. आता एक मनुष्य आला, तो आधी तीर्थयात्रा करून आल्यानंतर म्हटलं, महाराज तुम्ही काशीला गेलते का? म्हटलं नाही. कधी काय गेले नाहीत तुम्ही? नाही. काशीला गेला नाही? तो म्हटलं नाही. मग मी जाऊन आलो. म्हटलं खरं त्याला मला काशीला गेलो का नाही हे विचारायचं नव्हतं, तो काशी करून आला हे त्याला सांगायचं होतं. आणि त्यासाठी तो म्हणायचा महाराज तुम्ही गेला का? मी म्हटलं मी काय अजून गेलो नाही बाबा, काशीला जायचं होतं परंतु जाण्याचा योग काय आला नाही, त्यामुळे अजूनपर्यंत तरी काही गेलो नाही. तो म्हटला महाराज मी तिथं गेलो आणि गेल्यानंतर तिथं मी काय केलं माहितीये का? म्हटले मी त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या ठिकाणचा असणारा सर्व क्रोध त्या ठिकाणी सोडून दिला म्हटलं, आणि त्यामुळे आता मी क्रोध रहित झालेलो आहे. माझं संपूर्ण जीवनामध्ये आता मी इथून पुढे कधीच क्रोध धारण करणार नाही. परंतु क्रोध महाराज तेवढं सोपं नसतं. तो म्हटला त्यांनी त्या ठिकाणी सोडला. आता काही लोक तर चहा म्हणतात, चहा पिणं सोडत नाही, मग ज्या कपामध्ये घ्यायचं तो कप सोडायचं म्हणतात आणि पेल्यामध्ये घ्यायला चालू कर. कोण काय सोडल काय सांगता येत नाही मला. तो म्हटला महाराज मी तसं काही नाही, मी फक्त क्रोध सोडलाय, बाकी काय नाही. आम्हाला मातीचा असला कप त्याच्यात हे चहा चालतो, फुलबाजारात चालतो, सर्व चालतं म्हणजे फक्त क्रोध सोडला म्हटला. जेवण वगैरे मग आल्यानंतर माऊंद करावं लागतं म्हणतात. माऊंद्यासाठी सर्व मंडळींना बोलवलं. तीर्थयात्रा मोठी झालेली आहे, करून आलेल्या माऊंद्याचा कार्यक्रम केला. सर्व असणाऱ्या मंडळींना त्या ठिकाणी बोलवलं. बोलल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना त्या ठिकाणी बोलवून एक उत्तम पद्धतीचं भोजन वगैरे केलं. मोठा एक उत्सव म्हणून त्यांनी साजरा केला. त्या ठिकाणी जेवायला आल्यानंतर एक व्यक्ती त्याचा जवळचा मित्र त्याला म्हटला, अरे तू काय म्हटला ते सर्व एवढं केलेलं कशासाठी? म्हटलं काशीला जाऊन आलो, हे केलं सर्व, आणि त्यासोबत माझा क्रोध आहे तो सोडला म्हणून या ठिकाणी सर्व केलेलं आहे म्हटलं. म्हटलं तू क्रोध सोडला? तुझ्यासारख्या व्यक्तीने क्रोध सोडणं मला तरी काही खरं वाटत नाही म्हटला, कारण तू एवढा रागीट मनुष्य, थोडं काही कोणी बोलतोस तर तापायचा लगेच तापट असा व्यक्ती, आणि तू बोलत आहेस की चक्क मी क्रोध सोडला. तो म्हटला हो रे मी खरंच क्रोध सोडला म्हटला. तो म्हटलं ठीक आहे तू सोडला क्रोध. जेवायला वगैरे बसल्यानंतर जेवण करत असताना तो परत म्हटलं मित्र खरंच तू क्रोध सोडला म्हटलं. तो म्हटलं हो रे. तिथं गेल्यानंतर सर्वजण काही ना काही सोडत होते. म्हटलं आपला क्रोध जास्त आहे, आपण क्रोध सोडा म्हणून मी सोडला. जेवण परत हात धुवायला लागला नाही तोपर्यंत पुन्हा म्हटला तू क्रोध सोडला. ते म्हटलं तुला कळत नाही का? म्हटलं किती वेळा सांगायचं? म्हटलं एकदा झालं दोनदा झालं, परत तेच विचारतोय. एकदा सांगितलं कळत नाही तुला? तो म्हटला काय? क्रोध सोडला. हात वगैरे धुतला, रुमालने पुसायला लागला नाही तोपर्यंत पुन्हा म्हटलं तू काय केलं? क्रोध सोडला. अरे तुला कळत नाही? किती वेळा सांगायचं असतं समजून? म्हटलं एकदा झालं दोनदा झालं चारदा झालं, तेच विचारतो, कळत नाही? क्रोध सोडला. खरंच सांगा त्यानं क्रोध सोडला असतं तर या भाषेत बोलला असता? बोलणं वेगळं असतं आणि करणं वेगळं असतं. काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता. हे आपल्या स्वसामर्थ्याने जर का आपण त्या क्रोधाला जर का बाजूला करायचं म्हटलं तर तेवढं ते सहजतेने आणि सोपं नाही. त्यासाठी भगवान परमात्म्याची आपल्यावरती कृपा व्हावी लागते. महाराज म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जेव्हा भक्ती प्रगट झाली, भक्ती पूर्णत्वाला प्राप्त झालेली आहे, त्यावेळेस मात्र आमच्या जीवनामध्ये असणारा एक काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता अशी अवस्था प्राप्त झाली. आणि ज्ञानाचा परिणाम काय तो 4थ्या चरणामध्ये सांगितले. तुका मने भेदा भेद, तुका मने भेदा भेद, गेला वाद
आली भूती झाली समता. शेवटी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. महाराज म्हणतात त्या ज्ञानाचा परिणाम आणखी आमच्या जीवनामध्ये जर का सांगायचा झाला तर तो कोणत्या पद्धतीचा आम्हाला प्रतितीला आला. तुका म्हणे भेदा भेद, आमच्या ठिकाणी असणारा भेद आणि अभेद ते दोन्ही गेला वाद खंडोनी. कारण त्या भगवान परमात्म्याचे सगुण उपासक आहेत, निर्गुण उपासकही आहेत, निर्गुणाचे असणारे उपासक आहेत, सगुणाचेही उपासक आहेत. परंतु ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांकडे गेले, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण रे तू गोविंद रे. आणि हे जेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने कळेल म्हणजे ते ज्ञान प्राप्त होईल. मग काय होईल, तुका म्हणे भेदा भेद, तो भेद आणि अभेद आम्ही धरून जो काही वाद निर्माण आमच्यामध्ये झालेला आहे, गेला वाद खंडोनी, तो मात्र वाद आमच्या ठिकाणचा असणारा खंडून जाईल. त्यासाठी ऐसा ज्याचा अनुभव, अशा पद्धतीचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. महाराज म्हणतात अशा पद्धतीचा आमच्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त झाला. त्याचा परिणाम आम्हाला विश्वरूप सत्यत्व आणि त्या भगवान परमात्म्याची प्रचिती आली आणि देवतया जवळी असे पापनासे दर्शने. भगवान परमात्मा आम्हाला दर्शनही देऊ शकतो. त्यासाठी अशा पद्धतीचा अनुभव जीवनामध्ये आईसा आणखी थोडंसं म्हणजे या संपूर्ण अभंगामध्ये खरं तरी आईशा पद्धती या शब्दानेही संपूर्ण अभंगाची संगती लागून जाते. आईसा ज्याचा अनुभव, आईसा म्हणजे नेमका कोणत्या प्रकारचा, तर विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे अशी प्रचिती ज्याच्या असा ज्याचा अनुभव आहे. देवतया जवळी असे, भगवान परमात्मा कोणाजवळ आहे, पहिलं वाक्य आपण सुरुवातीला येताना जे मांडलं होतं, तर तो भगवान परमात्मा कोणाजवळ आहे, विश्वदेव सत्यत्वे आईसा अनुभव ज्याच्या जवळ आहे. देवतया जवळी असे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने, काम क्रोधा नाही चाली ऐसा ज्याचा अनुभव. देवतया जवळी असे बुद्धी झाली समता ऐसा ज्याचा अनुभव. देवतया जवळी असे तुका म्हणे भेदा भेद ऐसा ज्याचा अनुभव. देवतया जवळी असे गेला वाद खंडोनी, त्याचाच आहे. आणि अशा पद्धतीचा अनुभव ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, खऱ्या अर्थाने देवतया जवळी असे पापनासे दर्शने. असो जशा पद्धतीने जमेल तशा पद्धतीनं सेवा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने लावलेली संगती जी आहे ती अगदी तशा पद्धतीनं बरोबर असेल हे मी काही ठाम पद्धतीने सांगू शकत नाही. आणि कोणाची ऐकलेली आहे असंही नाही, एक सुचली म्हणून तशा पद्धतीने मांडण्याचा वेगळा काहीतरी प्रयत्न म्हणून करावा म्हणून अशा पद्धतीने केलेला आहे. अगदी जर का आपल्याला योग्य वाटत असेल तर तो आपण स्वीकारा, आणि जर का चुकीचा वाटत असेल तर ते मला नक्की आपण सांगा. म्हणजे माझ्यामध्ये जर का ते चुकीचं असेल तर ते मला सुधारून घेता येऊ शकेल. आणि म्हणून जे योग्य आहे ते गुरुवर यांचं आहे, जे काही चुकीचे आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा आणि त्याच पद्धतीने ज्यांच्या उत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ते पंढरीनाथ महाराज हरिभक्तीपरायण पूजनीय असणारे पंढरीनाथ महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. त्याचप्रमाणे सद्गुरू भिवाजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांनी एकदा बसल्यावर जागी जगद्गुरु तुकोबरायांचे प्रेमाने नामचिंतन करायचं, हाताने टाळी आणि मुखाने त्यांचं नामचिंतन करायचं. तुकाराम तुकाराम
वेदा भेदा Oh